मार्केटमध्ये ऑर्गॅनिक गोष्टी फार आहेत, सो कॉम्पिटिशन टफ आहे. पण लकीली आपल्याकडे सप्लायर चांगले आहेत. सो बघूयात. तुम्ही स्वतः जाऊन भेटणार आहे लोकांना, म्हणजे आता मध, कॉफी, सगळे हर्बच्या गोष्टी हार्वेस्ट करणाऱ्या लोकांकडून घेऊन यावं असं डोक्यात आहे. दॅट्स अ ग्रेट आयडिया. आणि आकाश, आज मला आईने पुलावची रेसिपी शिकवली आहे. हो, आजचा पुलाव साक्षीने बनवलाय बरं का. क्या बात आहे. अरे टेस्ट करून बघ. म्हणजे ठीक आहे, इतके काही काय खास नाही. आई बघा ना, ह्याला असं जरा काय पण रे? अप्रिसिएशन नाहीये की मी असं नाही करायचं. कधी- पहिल्यांदा बनवलंय ना तिने. मला तर इतका मस्त असं तर मी सगळा संपवून टाकणार आहे. येस येस ट्राय करा. Yes, 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 yes. स्टॉप चालेल. इट. नक्की ना. स्टॉप इट यार. काय नॉनसेन्स लेम गोष्टींवरती बोलताय. त्यापेक्षा इम्पॉर्टंट मॅटरवर कधी डिस्कस करणार आहे. मम्मा, गौतमच्या घरी विचारलेस की नाही? समायरा, अगं प्लीज एक्सक्युजेस देऊ नकोस. अजून किती दिवस वेट करायचंय मी? आणि का नाही विचारलं अजून? समायरा, अगं तुझ्या डॅडना येऊ दे, मग आपण बोलू या विषयावर नंतर. हं? पण बोलायचं काय? इट्स ऑलरेडी डिसाइडेड. अगं लग्नासारख्या गोष्टी अशा घाईघाईत ठरतात का? 4 लोकांशी बोलावं लागतं, थोडा विचार करावा लागतो. मग करा ना, का करत नाही आहात? तुम्ही मला सिरियसली घेत नाही आता? मी ना आता त्यांच्या घरी जाईन आणि सगळ्यांसमोर गौतमला लग्नासाठी प्रपोज करेन. गौतम, हो OMG, तुला सांगितलं नाही यांनी? आकाश दादा, दिस इज हाईट. अगं साक्षी, का टाइम वेस्ट करताय तुम्ही? सॅम स्टॉप इट. एवढं का इश्यू करतेस? समोरच्याला जरा वेळ तरी देत जा विचार करायला. पण कशाला विचार करायचा आहे? माझं ठरलंय. माझं लाईफ आहे आणि मला माझ्या लाईफ मध्ये गौतम हवाय. आणि तो साक्षी वहिनीचा भाऊ आहे. दॅट सिम्पल. सो पिक अप द फोन अँड कॉल हिज मदर. लग्न ठरेल. दॅट्स इट. साक्षी, साक्षी, आकाश, साखरपुड्यासाठी पैसे जमवायचे, असं दमून कसं झालं? हॅलो, हां हां, शेखर भाऊजी. हां हां, हो तयारी चालू आहे. उद्या सकाळपर्यंत सगळं तयार करून ठेवते. भाऊजी, ते उद्या ऑर्डरचे पैसे घेऊन या. हां, हो हो, सगळं तयार आहे. हां, सॅम म्हणाली की तिला गौतम सोबत लग्न करायचंय, एवढंच. दॅट्स इट. आणि तुला माहिती ना सॅम कशी आहे, विचार न करता जे मनात येईल ते करून बसते. आम्ही विषय सुद्धा नव्हता काढला नंतर. तिने आत्ता विषय काढला त्यामुळे मी सिरियस झालो. आणि मला नाही वाटलं हे बोलावं असं तुझ्याशी. याचा अर्थ असा नाही की मला तुझ्यापासून हे लपवायचं वगैरे होतं, अजिबात नाही. मला असं झालं की उगाच तुला कशाला टेन्शन द्यायचं. सॉरी.
सॉरी. आकाश आकाश इट्स ओके. पण मला सांग आता आपण काय करायचंय? मी आईशी बोलू का? नाही नको, आता नको. इट्स टू अर्ली. आकाश, खरं सांगू तर मला असं नाही वाटत की गौतम या लग्नाला तयार होईल. आणि इवन आई पण. आय रिअली डोंट नो ती या सगळ्यावर कशी रिॲक्ट करेल. आकाश, तुला माहिती आहे ना, समायरा. आय नो तुला काय म्हणायचंय ते. बाबांनी अतिच लाडून ठेवलंय तिला. आणि ती शरू आणि आसावरी सारखी समजूतदार नाही ना. पण शेवटी काय झालं तरी ती माझी बहीण आहे. हा, कधी कधी मूर्खपणा करते ती, पण ती वाईट नाही का. आय नो. आणि प्रत्येक भावाला वाटतं ना ग की आपल्या बहिणीचं काहीतरी चांगलं व्हावं. आणि गौतम आणि तिचं जुळलं तर मला आनंदच आहे. कारण गौतम खूप चांगला मुलगा आहे. हा, फक्त मला एवढंच वाटतं की हे सगळं आई बाबांनी हँडल करावं. आणि ती माझी बहीण आहे, त्यामुळे मी तुम्हाला फोर्स नाही करणार आहे. पण गौतमने या लग्नाला नकार दिला तर? हा, तर तो त्याचा डिसिजन आहे. ह्यात तू प्रेशर नको घेऊ. आणि हे बघ, आता प्लीज घरी काहीच नको सांगायला. बघू. आणि बाय द वे, पुलाव एवढा काही वाईट नव्हता झाला की ताटावरून लगेच उठून जावं. ऍक्च्युली खूप चांगला झाला होता आणि ते मला खायचं आहे.